हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, सध्या आपण आहोत कोकणामध्ये आणि आज आपण आलेलो आहोत चिपळूणच्या अगदी जवळच असलेल्या सावर्डेच्या मार्केटमध्ये। हे जे मार्केट आहे ना, ते फक्त रविवारी असतं। खूप मोठा बाजार भरतो रविवारच्या दिवशी असं तुम्ही म्हणू शकता। सावर्ड्याचं जे एसटी स्टँड आहे ना, त्याच्या मागच्या बाजूला हे मार्केट भरतं। अगदी भलं मोठं असं मैदान आहे। त्या मैदानावरती ना हे सगळे स्टॉल लावले जातात। इथे ना तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी भेटेल। म्हणजे ह्यांच्याकडे फ्रूट्स पण असतात, भाज्या पण असतात, सुकी मच्छी, ओली मच्छी, काहीतरी घरगुती वापराचं जर काही सामान हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे भेटतं। मस्त मोठे मोठे असे भिडाचे तवे, कढया वगैरे ह्या वस्तू सुद्धा इथे भेटतात। लोखंडी कढया वगैरे सुद्धा मिळतील। भरपूर असे खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा आहेत। आणि आता ना पाऊस पडलाय भरपूर, त्याच्यामुळे आज कमी स्टॉल लागले होते। पण ना ज्या दिवशी कमी पाऊस असतो ना, त्या दिवशी हे पूर्ण मार्केट भरलेलं असतं। अगदी भरपूर प्रमाणात गर्दी असते ह्या मार्केटला। इथे तुम्ही पाहू शकता काही फुलझाडं सुद्धा इथे विकायला ठेवलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे होलसेल मार्केट आहे। इथे तुम्ही ना अगदी भरपूर शॉपिंग करू शकता खूप कमी किमतीमध्ये। ज्यांना बार्गेनिंग अगदी छान जमतं ना, ते लोक खूप कमी किमतीमधून इथून खूप छान छान अशा वस्तू खरेदी करू शकतात। किंवा मग मासळी वगैरे सुद्धा इथे खूप छान मिळते। प्रचंड मोठा असा हा आठवडा बाजार असतो। इथे ना खूप फ्रेश वाल्या भाज्या तुम्हाला मिळतील आणि ना अगदी किलो भर तुम्ही घेऊ शकता। मार्केटमधल्या किमतीपेक्षा ना इथे किमती बऱ्याच कमी असतात। फळं खूप ताजीतवानी अशी घेऊ शकता तुम्ही। तुम्हाला जर सुकी मच्छी किंवा ओली मच्छी घ्यायची असेल ना, तर त्याच्यासाठी हे मार्केट एकदम बेस्ट आहे। तुम्हाला जर फिश वगैरे इथून घ्यायचे असतील ना आणि तुमच्याकडे तो फिश ठेवायचा ट्रे वगैरे असेल ना तर तुम्ही पुणे मुंबईला सुद्धा इथून मासळी घेऊन घरी घेऊन येऊ शकता। इथे ना असे हे गरम मसाल्यांचे वाटे सुद्धा मिळतात। इथे मध्ये मध्ये ना काय असे कपड्यांचे आणि ज्वेलरीचे स्टॉल सुद्धा लावलेले आहेत त्यांनी। 100-200 रुपयाला तुम्हाला इथे लेगिन्स, कुर्ते वगैरे मिळतात। ज्वेलरी तर अगदी 10-20 रुपयापासून आहे। चिपळूण पट्ट्यामध्ये जर कधी रविवारच्या दिवशी फिरणार असाल ना आणि काहीतरी भरपूर सारं भाज्या वगैरे घ्यायच्या असतील, सुकी मच्छी, ओली मच्छी घ्यायची असेल, खूप छान अशी फळं घ्यायची असतील, तर तुम्ही ना ह्या मार्केटला शॉपिंग करायला येऊ शकता। इथून ना आम्ही भरपूर प्रमाणामध्ये सुकी मच्छी घेतलेली आणि ना सुकी मच्छी खूप छान आहे इथली। अगदी सगळ्या प्रकारचे सुके मासे तुम्हाला इथे मिळतील आणि हे पावशर, अर्धा किलो असे सुद्धा बांधून देतात। खूप मोठ्या प्रमाणात हवा असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील इथे। इथे ना प्रत्येक प्रकारचं एक सेक्शन बनवलं आहे। जसं की सुक्या मासळीसाठी एक सेक्शन, ओल्या मासळीसाठी एक सेक्शन, त्याचबरोबर त्यांनी भाज्यांसाठी एक वेगळं सेक्शन बनवलं आहे, फ्रूटसाठी एक वेगळं सेक्शन बनवलं आहे। आता तुम्हाला जर हे ओले मासे घ्यायचे असतील तर अगदी सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी सगळ्या प्रकारचे मासे इथे आहेत। आणि ना हे वाट्यावरती मासे देतात तुम्हाला। जी किंमत हे लोक सांगतील ना त्याचे 200-300 रुपये कमी करूनच मासे वगैरे घ्यायचे, कारण की इथे किंमत थोडी जास्त सांगतात तुम्हाला। आपल्याला बाहेरचे रेट माहीत असतात। बाहेरच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये इथे मासळी मिळते। बार्गेनिंग व्यवस्थित केलं ना की अगदी कमी किमतीमध्ये तुम्ही खूप छान मासे इथून घेऊ शकता। सुकी मच्छी तर अगदी छान भेटते इथे। आता ह्या सावर्ड्याच्या मार्केटमध्ये आलोय ना, हे मार्केट फक्त रविवारचं असतं आणि केवढं मोठं मार्केट आहे हे मी पण पहिल्यांदा आले आणि मला पण माहित नव्हतं की एवढं मोठं मार्केट आहे इथे म्हणून। तरी ना आता सध्या पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे इथे थोडे कमी लोक बसलेले आहेत, नाहीतर ना हे मार्केट पूर्ण भरलेलं असतं। खूप मोठं मैदान आहे हे आणि ह्या मैदानावरती ना हे भरपूर असे स्टॉल लागलेले असतात। जितकं छान बार्गेनिंग कराल ना तितक्या कमी किमतीमध्ये तुम्ही इथून छान असं काहीतरी खरेदी करू शकता। बरेच लोकांना भिडाचे तवे किंवा लोखंडाचे कढई, तवे हे सगळं शोधत असतात आणि तुम्हाला ह्या मार्केटमध्ये अगदी इझिली हे मिळून जाईल। त्यांनी जी किंमत सांगितली आहे ना त्याच्या अर्ध्या किमतीत ते आपल्याला देतात। आहे त्याच किमतीला घेऊन नाही यायचं, नाहीतर सांगताना हे लोक किमती फार सांगतात। इथून ना आम्ही सुद्धा एक कढई आणि एक निमोडा घेतला। 400ला कढई सांगितली होती लोखंडाची, पण 200ला दिली त्यांनी। भरपूर मोठा असतो हा आठवडा बाजार, रविवारी असतो। तुम्ही जर कधी गेलात ना चिपळूण पट्ट्याला रविवारच्या दिवशी तर तुम्ही ह्या सावर्डे मार्केटला एकदा नक्कीच भेट देऊन या। पाऊस ना खूप जास्त होता त्याच्यामुळे आम्हाला पण खूप जास्त इथे फिरता नाही आलं, पण तरी सुद्धा ना आम्ही बरीच खरेदी केली इथून।
ह्या सावर्ड्याच्या मार्केटचं लोकेशन ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्हाला जर कधी तुमचं जाणं झालं तर तुम्ही जाऊ शकता। तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।